बीडच्या केज तालुक्यामधील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये फिर्यादीनं पुरवणी जबाबात नाव दिलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांची आता एसआयटी पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे। खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे हे केज येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयामध्ये चौकशीसाठी पोहोचलेत। एसआयटीच्या पथकाकडून सौरभ सोनवणे यांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर बीडच्या केजमधील विलास घुलेचं हे सगळं हत्या प्रकरण आहे आणि याच प्रकरणामध्ये आता फिर्यादीनं जो पुरवणी जबाब दिलेला होता त्यामध्ये बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख होता। त्यामुळे सौरभ सोनवणे यांची आता एसआयटी मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे। आकाश सावंत आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्यात। आकाश, आता सौरभ सोनवणे चौकशीसाठी दाखल झालेत, किती वेळ झालाय चौकशीला सुरू होऊन? बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले खून प्रकरणात जे आहे ते जबाब नोंदवण्यात आला होता। पुरवणी जबाबामध्ये सौरभ सोनवणे यांचं नाव घेण्यात आलं होतं। आता एसआयटीने काल जे आहे ते सौरभ खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानाची तपासणी केली होती। याच दरम्यान सीसीटीव्ही फुटेज असतील व काही वस्तूंची देखील तपासणी जी आहे ती एसआयटीच्या पथकाकडून करण्यात आली होती। आज जे आहे स्वतः खासदार पुत्र जे आहेत सौरभ सोनवणे हे डीवायएसपी केजच्या डीवायएसपी कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। या ठिकाणी जे आहे गेल्या 1 तासापासून सौरभ सोनवणे यांची चौकशी सुरू आहे। एसआयटीचे पथकामार्फत ही चौकशी करण्यात येत आहे। जे व्यंकटरमण आहेत हे देखील या चौकशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी होताना बघायला मिळत आहे। आता सौरभ सोनवणेची गेल्या 1.5 तासापासून एसआयटीच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे। दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे असतील व सौरभ सोनवणे असतील यांनी देखील वारंवार सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही चौकशीला समोर जायला तयार आहोत असं म्हटलं होतं। जेव्हा पोलीस आम्हाला बोलवतील तेव्हा आम्ही तिथे जाऊ। आणि आता आज जर बघायला गेलं तर सौरभ सोनवणे जे आहेत ते केज येथील डीवायएसपी कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। त्यांची जी आहे ती आता एसआयटी पथकामार्फत चौकशी सुरू आहे। या चौकशीमध्ये काय काय निष्पन्न होतं काय नाही याचा तपास जो आहे तो एसआयटी कडून केला जात आहे। गेल्या 1 तासापासून ही चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्यानंतर जे आहे ती मोठी कारवाई जे आहे ती करण्यात येणार आहे। दुसरीकडे रोहित पवार जे आहेत ते बीडमध्ये दाखल झाले आहेत आणि याच दरम्यान जे आहे रोहित पवारांनाही अत्यंत गंभीर असे हे प्रकरण आहे आणि आजच्या या चौकशीमधून नेमके काय खुलासे होतात हे पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।